करूया मस्त असा हेल्दी डोसा, तो म्हणजे मिलेटचा डोसा. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी उडीद डाळ. 2 तास भिजत ठेवली, पाणी काढून घेतलं आणि बाकीची डाळ मिक्सरच्या भांड्यात घेतली आणि त्याच वाटीने मी 1 वाटी शिजवलेला राईस घेतलेला आहे, तो सुद्धा भांड्यात काढून घेतला आणि मस्त अशी स्मूथ पेस्ट करून घेतली, ज्याप्रमाणे आपण डोशाला करतो अगदी त्याचप्रमाणे. आता त्याच वाटीने मी 1 वाटी ज्वारी आणि नाचणीचं पीठ असं मिक्स माझ्याकडे दळून आलेलं आहे भाकरीसाठी, तर ते मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे पीठ नसेल भाकरीचं, ज्वारी आणि नाचणीचं, तर तुम्ही 1 वाटी नाचणी आणि 1 वाटी ज्वारी असं वेगवेगळं सुद्धा तुम्ही पाण्यात भिजत ठेवू शकता डाळीसोबत आणि ते वाटू शकता. पण आपल्याला इन्स्टंट पाहिजे आहे, त्यामुळे मी पीठ इथं वापरलेलं आहे. तर 3 वाटी पीठ इथं वापरलेलं आहे. जर तुम्ही पीठ नसेल वापरत असाल तर डायरेक्ट वापरत असाल तर तुम्ही नाचणी 1 वाटी आणि 1 वाटी ज्वारी असं प्रमाण घ्यायचं आहे 1-1 वाटीचं. आता ते मी छान मस्त असं मिक्स करून घेते आहे. जितकं आपल्याला पाणी लागणार आहे, जसं आपल्याला डोशाचं बॅटर असतं अगदी त्याच प्रमाणात पाणी वापरायचं आहे, थोडंसं आणि मस्त मिक्स करून घेतलं. 1 चमचा मीठ घालून घेतला. आता ह्याला फर्मेंट करण्यासाठी आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे, जसं आपण डोशाचं पीठ फर्मेट करतो अगदी त्याच पद्धतीने. तर रात्रभर पीठ मी ठेवलेलं आहे फर्मेटेशनसाठी त्यासाठी. आणि त्यानंतर बघूया आपलं पीठ कसं फर्मेट झालं आहे. बघा मस्त असं परफेक्ट असं हे पीठ फर्मेट झालेलं आहे आणि सुपर हेल्दी आणि टेस्टलासुद्धा तुम्हाला वाटणार नाही की आपण नाचणी आणि ज्वारीचा डोसा खातो आहोत. तर मस्त असं ते पीठ फुलून आलेलं आहे. रात्रभर मी जे छान असं ठेवलेलं होतं फर्मेंटेशनसाठी आणि ते मस्त फर्मेट झालेलं आहे. तर आता आपण चटणी करू घेऊया. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा वाटी नारळ, थोडासा लिंबाचा रस, 2 ते 3 लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर हिरवी मिरची इथे मी घेतलेली आहे 3 ते 4, जसं तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे वापरायचं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मस्त असं हे मिक्सरला चटणी वाटून घेतलेली आहे. आता ती चटणी आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि फोडणीच्या पात्राने मस्त अशी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घेऊन देऊया आणि त्याबरोबर थोडंसं हिंगही टाकूया. तर इथे आपली चटणीसुद्धा तयार आहे आणि आता आपण आपला मस्त असा मिलेटचा डोसा करूया. तर मी तवा ठेवलेला आहे, तवा छान गरम झालेला आहे. टेम्परेचर छान सेट करण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडून घेते, कपड्याने पुसून घेते आणि मस्त असं 2 पेले भरून मी इथे 2 चमचा भरून मी इथे पीठ घालून घेतलं तव्यावर आणि मस्त असं गरगरीत फिरून घेतलं आणि बघा सुपर असा व्यवस्थित तो स्प्रेड झालेला आहे. आता चारी बाजूने थोडंसं तेल घालून घ्यायचं, जर तुम्हाला पाहिजे असेल तर बटर घालून घ्या आणि 1 मिनिटभर एकाच बाजूने छान शेकून घेतला. आता पलटी केलेला आहे. आता पलटी केल्यानंतरसुद्धा थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि 1 मिनिटभर तिथंही परतायचं आहे. तर परतताना गॅस कुठेही जास्त फास्ट नाही ठेवायचा आहे, मीडियमवर ठेवायचा आहे. जसं आपण डोसा करतो अगदी त्याच पद्धतीने. रंग बघा तुम्ही किती सुरेख आलेला आहे आणि डोसा तर अप्रतिम झालेला आहे. तर चटणीबरोबर मी सर्व करते आहेत आणि गरमागरम असे हे हेल्दी सुपर हेल्दी मिलेटचा डोसा फस्त करते आहे. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.